नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस.पी. मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जे पार्ट 2 चा जे सीरीज चालू आहे हॉट सीरीज. ओके. हॉट क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मधला जे 2026 च्या बोर्डाला कोणत्या प्रकारे येतात ते आपण इथं हॉट क्वेश्चनची सीरीज सुरू केलेली आहे. आणि काही क्वेश्चन आज आपला आजचा पहिला क्वेश्चन म्हणजेच आपला आजचा क्वेश्चन आहे. बघा इकडे. ओके. चला. अँड आईस्क्रीम पॉट हॅज, बघा क्वेश्चन नीट बघा. हा डेंजर म्हणजे आपला मेन्शुरेशन टॉपिक मधला क्वेश्चन, हॉट क्वेश्चन आहे. ओके. आणि पडलेला क्वेश्चन आहे. हा बोर्डाच्या पेपरला आपल्या पडलेला आहे. तर अँड आईस्क्रीम पॉट हॅज राईट सर्क्युलर सिलेंड्रिकल शेप. ओके. अँड सर्क्युलर सिलेंड्रिकल शेप. ही रेडियस ऑफ बेस किती आहे म्हणाले? 12 सेंटीमीटर. अँड हाईट त्याची 7 सेंटीमीटर आहे. ओके. एक काय म्हणते की एक सिलेंड्रिकल समजा एक भांडा आहे असं. ओके. पॉट आहे. हा. एक सपोज मध्ये आपण एक डायग्राम काढू. आणि समजा आता हे याचं जे रेडियस आहे ना, किती आहे बेटा? इथून हे इथपर्यंत जे रेडियस आहे ना, किती आहे इथे रेडियस आपल्याला? रेडियस ऑफ बेस म्हणजे किती दिले? 12 दिले. किती आहे बेटा इथं? 12. आणि हाईट किती आहे त्याची? हाईट आहे आपली 7 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर. म्हणजे एक सिलेंड्रिकल शेप सारखं आईस्क्रीमचा एक काय आहे? पॉट, एक भांडा आहे. ओके. आणि त्या भांड्यामध्ये मग आता पुढे बघा, हिज पॉट इज कम्प्लिटली फिल्ड विथ आईस्क्रीम. हे जे भांडा आहे कशाने भरलेला आहे? आईस्क्रीमने भरलेला आहे. कशाने भरलेला आहे? आईस्क्रीमने भरलेला आहे. मग नंतर म्हणजे ही entire ice cream is given to the student in the form from or right circular ice cream cone. एक कोन आहे. तेच प्रकारचे एक काय एक तसा कोन आहे. जसा आपण खातो तसा. ओके. समजा एक असा एक कोन आहे. ओके. आता हे कोन आहे. मग आता हे जे कोन आहे हॅव्हिंग त्याचं डायमीटर म्हणजे याचं डायमीटर किती आहे बेटा? याचं डायमीटर आहे आपल्याला किती आहे? 4 सेंटीमीटर. किती आहे? 4 सेंटीमीटर. आणि याची या कोनाची हाईट जी आहे आपली, या कोनाची जी हाईट दिली, हाईट किती दिली? हाईट दिली याची 3.5 सेंटीमीटर. काय दिले? 3.5 सेंटीमीटर. तर इफ each student is given one cone, हाऊ मेनी स्टुडंट कॅन बी ये सेल. आता ह्या याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये जेवढा आईस्क्रीम आहे ते आईस्क्रीम आपल्याला किती विद्यार्थ्याला पुरेल हे एवढं आपल्याला काढायचे. आता हे जे आईस्क्रीम आहे ना, आता ह्या कोणामध्ये याचं डायमीटर किती आहे? 4 सेंटीमीटर आहे आणि हाईट 3.5 सेंटीमीटरचं जे कोन आहे त्या कोनामध्ये एका एका विद्यार्थ्याला देतात. म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी हा एक कोन एवढा कॅल्क्युलेशन लागले. तर आपल्याला किती याच्यातला आईस्क्रीम किती विद्यार्थ्याला पुरेल हे काढायचे. एकदम साधा सिंपल क्वेश्चन आहे. आणि आणि एक लक्षात ठेवायचं बेटा, ह्या टॉपिक मध्ये फॉर्म्युले पाठ पाहिजेत. फॉर्म्युले पाठ झाल्याशिवाय हा टॉपिक बिलकुल जमणार नाही. हे पान सुद्धा हलणार नाही. ओके. त्याच्यासाठी आधी जे सिलेंड्रिकल म्हणले याचे सिलेंडरचे आपल्याला सगळे व्हॅल्यू माहित पाहिजेत. कोण म्हणजे कोण माहित पाहिजे. आणि एक कशामध्ये काय टाकायचे, कशातून काय काढायचे असं जर म्हटलं, कशात काय टाकायचे, कशात काय काढायचे जर म्हटलं, तर इथं व्हॅल्यूम वापरायचं. काय वापरायचं? व्हॅल्यूम. आता याच्यात जेवढा आईस्क्रीम आहे तेवढं आपल्याला याच्यात टाकायचे. म्हणजे एक एक असं पीस एका विद्यार्थ्याला एवढे दिले तर याच्यात किती आईस्क्रीम असेल की किती विद्यार्थ्याला पुरेल हे काढायचे. ओके. चला ना. आता बघा, फॉर फॉर कोण आहे बेटा? कुठे गेलं? सिलेंडर सिलेंड्रिकल सिलेंड्रिकल शेप फॉर आईस्क्रीम शेप आईस्क्रीम पॉट. हे काय आहे? एक आईस्क्रीम पॉट आहे. एक कसा आकार आहे त्याचा? सिलेंड्रिकल आहे. ओके. सिलेंड्रिकल शेप. आणि त्याच्यामध्ये त्याची रेडियस रेडियस किती दिली बेटा इथं? 12 सेंटीमीटर. आणि त्याची हाईट हाईट किती दिली? 7 सेंटीमीटर आहे. किती आहे? 7 सेंटीमीटर आहे. ओके. एवढं कळालं. एवढं जर कळालं असतं तर मग आता कळालं
तर भाऊ आधी त्याचं काय काढून घे, व्हॅल्यूम काढून घे. व्हॅल्यूम ऑफ व्हॅल्यूम ऑफ व्हॅल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट. ह्या पॉटचा आपल्याला काय काढायचे, व्हॅल्यूम काढायचे. आणि सिलेंड्रिकलचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय आहे बेटा, पाय आर स्क्वेअर एच. काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. ओके. आणि पायची किंमत काय आहे, 22/7 आपल्या सर्वांना माहित आहे. आणि आर किती आहे बेटा, इथं 12 आहे. 12 गुणिले एच, एच म्हणजे किती आहे बेटा, इथं 7 आहे. हे 7 7 12चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर म्हणजे मी इथं काय करतो बेटा, 12 गुणिले 12 आणि हे 7 7 7 गेट कॅन्सल. इथं 22 गुणिले 12 गुणिले 12. ओके. 12चा वर्ग किती बेटा, 12 गुणिले 144. 22 ने 144 ला गुणा किती येते बघा, किती आलं, 4 दुनी 8. 4 दुनी 8, बे एक बे, तीच संख्या रिपीट कर. म्हणजे 8 16 1 10 11 1 म्हणजे 31 68. 31 68 किती आली, 31 68 सेंटीमीटर क्यूब. व्हॅल्यूम म्हटलं की बेटा, व्हॅल्यूम म्हटलं की काय येणार तुझा, युनिट क्यूब आहे. आणि या क्वेश्चन मध्ये युनिट याला लय महत्व आहे. युनिट नसेल तर हाफ मार्क कटू शकतात. ओके. आता याच्यामध्ये किती आईस्क्रीम असेल, तर 3168 सेंटीमीटर क्यूब म्हणजे एवढं त्याच्यामध्ये हे आहे. तर आपल्याला काय करायचं आता, जर फॉर कोन, आता काय करायचे, कोनसाठी. आता पुढे बघ, कोनसाठी डायमीटर दिले. डायमीटर म्हणजे काय बेटा, 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. तर मला आर काढायचे. आर म्हणजे D/2 असते. म्हणजे 4/2 म्हणजे किती आलं बेटा, इथं 2 सेंटीमीटर तुझं काय आलं, रेडियस आलं. काय आलं, रेडियस आलं. 2 रेडियस आलं. मग नंतर तुला काय करायचे, हाईट. हाईट किती दिलं इथं त्यानं, तुला हाईट दिलंय 3.5. 3.5 सेंटीमीटर किती दिले, 3.5 सेंटीमीटर. तुला आता काढायचे व्हॅल्यूम ऑफ कोन. आता व्हॅल्यूम ऑफ कोन म्हणजे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा फॉर्म्युला आहे बेटा. काय, हा फॉर्म्युला आहे. तर आता बघ, हे 1/3 ला 1/3, पायची किंमत 22/7 आणि आर म्हणजे तुझं किती निघालं, आर किती निघाले, 2. म्हणजे 2 गुणिले 2 आणि एच, आर किती आहे, 2. एच म्हणजे 3.5. एच म्हणजे 3.5. एच म्हणजे 3.5. ओके. 7×5 = 35. एक नंतर पॉईंट, 0.5. 5 दोन्ही 10. हे 1.0. 1.0 गुणिले 2 म्हणजे किती, 2 पॉईंट, इथं 22 3. आणि इथं 2 गुणिले 1 म्हणजे 2. म्हणजे तिथं किती आलं बेटा, इथं 44/3. हे तुझं काय निघालं, व्हॅल्यूम ऑफ कोन निघालं. ओके. व्हॅल्यूम ऑफ कोन. ओके. आता बघ, तुला काढायचे काय, हाऊ मेनी स्टुडंट कॅन बी सेव्ह सर्वेट. ओके. तर आता सर्व्हिस. ओके ओके, कुठे गेलं, ये इकडे पाठीमाग. स्टुडंट कॅन बी सर्वेट इक्वल टू काय करावं लागेल तुला, व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर पॉट म्हणजे त्याच्या व्हॅल्यूमला, आपल्या कोणत्या व्हॅल्यूम ना, व्हॅल्यूम ऑफ कोन, कोणच्या व्हॅल्यूम काय करायचं बेटा, डिवाइड करायचं. काय करायचं, डिवाइड करायचं. ओके. मग आता याचं व्हॅल्यूम किती आलं, तर सिलेंडर 31 68. 31 68 याचं व्हॅल्यूम आले. याचं व्हॅल्यूम काय आले, 44/3. 3 ला वर घेऊन जा. 31 68 गुणिले 3 भागिले 44.
त्याला कितीने भाग जाते? 11 4 पुरे दोन्ही 22 3 33 वर चालले 22 म्हणजे हे 8 आणि 1 9 इथे झाले 96 म्हणजे 11 8 88 म्हणजे इथं 8 उरले 11 8 88 ओके. मग 4 1 4 4 7 28 4 दोन्ही 8 तर 72 गुणिले 3 म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 7 त्रिक 21 तर तुझे किती स्टुडंट निघाले बेटा? 216 विद्यार्थ्यांना ते त्या भांड्यातलं आईस्क्रीम पुरेल. ओके. कळालं बेटा? जर बघ आधी काय केलंय एक आईस्क्रीमचं भांडं आहे त्या भांड्यामध्ये सॉरी सिलेंड्रिकलचा एक भांडा आहे त्याच्या भांड्यामध्ये काय आईस्क्रीम आहे ज्याचं डायमेन्शन दिलंय मग त्याचं व्हॅल्यूम काढल्या ज्या यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काय टाकायचे तर तू काय करायचं व्हॅल्यूम काढायचं त्याच्यामध्ये व्हॅल्यूम किती आहे आपलं 3168 याचं व्हॅल्यूम काढून घेतल्या सिलेंड्रिकलच्या पॉटचं भांड्याचं नंतर फॉर कोन म्हणजे कोणचं व्हॅल्यूम काढल्या आणि कोणच्या व्हॅल्यूमनं सिलेंड्रिकलच्या व्हॅल्यूमला डिवाइड केल्या म्हणजे त्याचे विद्यार्थी निघाले. ओके बेटा समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, चॅनेलला सबस्क्राईब कर जेणेकरून आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस कर जेणेकरून पहिल्यांदा नोटिफिकेशन तुला आली पाहिजे. ओके बेटा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ.